नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. प्रकरण 4 कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन, लेक्चर नंबर 11. कार्यक्षमता मूल्यांकन पद्धतीमधील पहिली पद्धत आहे श्रेष्ठता क्रम पद्धत किंवा त्याला आपण म्हणतो गुणवत्ता क्रम पद्धत. ही पद्धत फार जुनी आणि सोपी आहे. गुणमूल्यांकन करणारी व्यक्ती कर्मचाऱ्याने केलेले कार्य, कामाचा दर्जा, प्रामाणिकपणा व वर्तणूक इत्यादी गुण नजरेसमोर ठेवते. या गुणांचा एकत्रित विचार करून विशिष्ट पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तुलना केली जाते. सर्वोच्च कर्मचारी एका टोकाला व सर्वात निकृष्ट दुसऱ्या टोकाला ठेवून इतर कर्मचाऱ्यांचा श्रेष्ठता क्रम या दोनमध्ये लावण्यात येत असतो. या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यातील कोणतेही विशिष्ट घटक विचारात न घेता त्याच्या कार्याचा एकंदरीत विचार केला जात असतो. एका कर्मचाऱ्याची इतर सर्व कर्मचाऱ्यांशी तुलना करून श्रेष्ठता क्रम ठरवला जात असतो. ही तुलना करण्यातील महत्त्वाचा दोष म्हणजे एका व्यक्तीची इतर सर्व व्यक्तींशी एकत्रितरित्या तुलना करणे. हे केवळ कठीण नव्हे तर जवळजवळ अशक्य काम असते. तसेच श्रेष्ठता यादी तयार केली असता त्यात दोन व्यक्तींमधील फरक ठरवता येत नाही. या पद्धतीचे काही फायदे आणि तोटे आहेत. फायदे आपण असे सांगू शकतो की ही सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे. या पद्धतीच्या वापरासाठी खर्च कमी येतो. ही पद्धत लहान उद्योगधंद्यांसाठी देखील उपयुक्त आहे. छोट्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीचे तोटे आपण सांगू शकतो किंवा दोष आपण सांगू शकतो की कर्मचाऱ्यांच्या गुणांचा निरपेक्ष विचार होत नाही. व्यक्तीचे सर्व गुण एकदमच विचारात घेतले जात असल्याने एका क्षेत्रात उच्चतम ठरणारी व्यक्ती तिच्या इतर दोषांमुळे अन्य क्षेत्रात अतिसामान्य ठरू शकत असते. त्याचप्रमाणे या पद्धतीत एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा कनिष्ठ आहे एवढे सांगितले जाते. मात्र तो कोणत्या बाबतीत श्रेष्ठ आहे किंवा त्याच्या उणीवा काय आहेत हे या पद्धतीत सांगितले जात नाही. मानवाच्या गुणवत्तेत कालांतराने बदल घडत असतो. याची या पद्धतीत दखल घेतली जात नाही कारण की प्रत्येक वेळी गुण सारखेच राहतील असे नाही. पुढील दोष आपण सांगू शकतो की सर्व गुणांचा एकत्रित विचार करून श्रेष्ठता ठरवली जात असल्याने व अशी श्रेष्ठता ठरवण्यासाठी शास्त्रीय आधार नसल्याने श्रेष्ठता ठरविण्यात कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते. पुढील पद्धत आहे श्रेणी पद्धत. या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत गुणवैशिष्ट्यांचा उदाहरणार्थ सहकार्य, वैचारिक क्षमता, परावलंबित्व, कामाचे ज्ञान, कौशल्य, नेतृत्व, संघटन क्षमता, निर्णय क्षमता इत्यादींचा विचार करून अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, समाधानकारक व अयोग्य अशा कर्मचाऱ्यांची श्रेणी अगोदरच निश्चित केलेल्या असतात. या श्रेणींचा एकत्रित विचार करून कामाचे मूल्यमापन केले जात असते. पुढील आकृतीनुसार आपण सांगू शकतो की कामाचा दर्जा आणि श्रेणी. उत्कृष्ट काम असेल तर अ श्रेणी, चांगले काम असेल तर ब श्रेणी, साधारण काम असेल तर क श्रेणी व निकृष्ट प्रतीचे काम असेल तर ड श्रेणी. कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामाचा दर्जा ठरवून त्यास अशा प्रकारे श्रेणी देऊन त्यांच्या कार्याचे मूल्यांकन या श्रेणी पद्धतीत केले जात असते. श्रेणी पद्धतीचे काही फायदे आणि तोटे आपल्याला सांगता येतील. फायदे असे सांगता येतील की ही पद्धत सोपी आणि साधी आहे. तसेच गुणमूल्यांकन व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित असते. याचप्रमाणे काही दोष या पद्धतीचे आपण सांगू शकतो की श्रेणी पद्धतीमध्ये प्रमुख दोष म्हणजे ही पद्धत केवळ सामान्य प्रवृत्ती दर्शवते. तिच्यामुळे व्यक्तिमत्वाचे पैलू स्पष्ट होत नाही. सामान्य कर्मचाऱ्यांमध्येही काही असामान्य गुण असतात. त्यांच्या मूल्यांकनात विचार न झाल्याने अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते. पुढील दोष आपण सांगू शकतो एकाच श्रेणीत मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये फरक असतो पण याची दखल न घेता सर्वांना समान मापाने मोजले जात असते. अशी ही श्रेणी पद्धत. पुढील पद्धत आहे अनिवार्य निवड पद्धती. गुणमूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीच्या मताचा व आकसाचा परिणाम गुणमूल्यांकनावर होऊ नये
यासाठी अनिवार्य निवड पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत कर्मचाऱ्यांवर गुण दोषाबाबत प्रश्नावली तयार केलेली असते. गुणमूल्यांकन कर्त्याने प्रत्येक प्रश्नापुढे फक्त होय किंवा नाही एवढेच उत्तर लिहायचे असते. उत्तराची निवड करताना चांगल्या विधानाप्रमाणे दोष दाखविणाऱ्या विधानाच्या उत्तरातूनही एका उत्तराची निवड करावी लागत असते. अशी उत्तरे प्राप्त झाल्यानंतर अगोदर ठरवलेल्या कसोटीनुसार त्याची तुलना करून त्या व्यक्तीचे गुणमूल्यांकन केले जात असते. त्यात काही प्रश्नावलीचा त्यात समावेश असतो व त्यापुढे होय व नाही असे टिक केले जात असते. या प्रश्नावलीमध्ये साधारणतः काही प्रश्न आपण समोर बघत आहोत. त्यामध्ये कामामध्ये रस घेतो का तो कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याला कार्याचे योग्य ज्ञान आहे का, तसेच त्याची सहकार्याची वृत्ती आहे का, तो कामात वरचेवर चुका करतो का, तो कर्मचारी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतो का, त्या कर्मचाऱ्याला आपल्या कामावर प्रेम आहे का किंवा तो आपल्या कामावर प्रेम करतो का. त्याचे उत्तर होय असेल तर होयच्या समोर टिक केले जाते, नाही असेल तर नाहीच्या समोर टिक केले जात असते. अनिवार्य निवड पद्धतीचेही काही फायदे तोटे आपल्याला सांगता येतील. त्यात पहिला फायदा आपण सांगू शकतो की गुणमूल्यांकन करताना गुणमूल्यांकन करताच आपली स्वतःची वेगळी मते मांडता येत नसल्याने गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ होते. तसेच अंगभूत गुण व पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी पात्रता यासंबंधी माहिती प्राप्त करून घेता येत असते. त्याचप्रमाणे काही दोष आपण सांगू शकतो की केवळ होय किंवा नाही या उत्तरातही मर्यादा असतात. ही पद्धत फार खर्चिक व वेळखाऊ आहे. प्रश्नावलीत जर चुका झाल्या तर त्याची उत्तरही चुकू शकतात. असे काही फायदे तोटे अनिवार्य पद्धतीचे आहेत. पुढील पद्धत आहे आलेख मूल्यांकन पद्धती. आलेख मूल्यांकन पद्धतीत कर्मचाऱ्याच्या गुणमूल्यांकनाची नोंद करण्यासाठी आलेख किंवा विवरणपत्राचा उपयोग केला जात असतो, म्हणून त्याला आलेख मूल्यांकन पद्धती असे म्हणतात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अंगभूत गुणांचे स्तर ठरवून त्या आलेखात नमूद करण्यात येतात व त्याच्या आधारे मूल्यांकन केले जाते. आलेखात विविध गुणांची यादी खालील दोन घटकांच्या आधारे तयार केली जाते. त्यात पहिला आहे की वैयक्तिक गुण वैशिष्ट्ये, त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्प्लॉई असे आपण म्हणतो. दुसरा घटक आहे कार्यक्षमता किंवा कार्यासंबंधीचे घटक, कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ एम्प्लॉई. वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांमध्ये कौशल्य, विश्वसनीयता, पुढाकार वृत्ती, शिकण्याची क्षमता, चारित्र्य इत्यादींचा विचार केला जात असतो. तर कार्यासंबंधीच्या घटकांमध्ये कामाचा दर्जा, प्रमाण, सुरक्षितता, नियमितपणा इत्यादींचा विचार केला जात असतो. कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्येक गुण किती प्रमाणात आहे हे दर्शवण्यासाठी आलेखात उच्च, समाधानकारक, सामान्य, निकृष्ट असे स्तर नमूद केलेले असतात. प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी एक आलेख फॉर्म वापरला जातो. मूल्यांकन करणारी व्यक्ती कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्येक गुण ज्या प्रमाणात असेल त्यानुसार उच्च, समाधानकारक, सामान्य, निकृष्ट या रकान्यांमध्ये नोंद करत असते. आलेख फॉर्मवरून सर्व गुणवैशिष्ट्ये कर्मचाऱ्यात किती प्रमाणात आहे ते पाहून कर्मचाऱ्याची श्रेष्ठता ठरवली जात असते. आलेख मूल्यांकन पद्धतीत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूल्यांकनाकरिता स्वतंत्र छापील अर्ज वापरला जातो. निरीक्षक कर्मचाऱ्याच्या कार्याचे मूल्यांकन त्याचे नेतृत्व गुण, सहकार्य, विचार, भावना, ज्ञान, कौशल्य या आधारावर करत असतो. छापील अर्जाचा नमुना आपल्याला इथे दिसतो आहे. यात मूल्यांकनाचे काही घटक आपल्याला दर्शवलेले आहेत. त्यात पहिला आहे कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती. त्याच्यासमोर काही रकाने दिलेली आहेत. या रकान्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात योग्य त्या चौकटीत टिक मार्क करायची असते. त्यात स्वारस्य नाही, बेफिकिरी, स्वारस्य, प्रोत्साहन, मनपूर्वक म्हणजे कर्मचाऱ्याची प्रवृत्ती कशी आहे. त्याचप्रमाणे कामाकरिता आवश्यक ज्ञान हा एक घटक दाखविलेला आहे. त्यात त्याचं ज्ञान निकृष्ट, समाधानकारक, योग्य, चांगले, तज्ञ कसे आहे. त्याचप्रमाणे मूल्यांकन घटकात पुढील घटक सांगितलेला आहे कर्मचाऱ्यांचे परस्पर संबंध. त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत, कमी आहेत, विभागीय आहेत म्हणजे व्यवसायात जे वेगवेगळे विभाग असतात
उत्पादन विभाग असेल, विपणन विभाग असेल, वित्त विभाग असेल, संशोधन विभाग असेल, या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे परस्परांशी संबंध कसे आहेत, सर्व संघटनांमध्ये कर्मचाऱ्यांचे संबंध कसे आहेत, सर्व स्तरावरील व्यक्तींशी कसे आहेत, म्हणजे उच्च स्तर, मध्यम स्तर, व्यवस्थापनाचे जे स्तर आहेत ते, इतर संस्था व संघटनांशी कर्मचाऱ्यांचे संबंध कसे आहेत, त्या प्रकारे प्रत्येक रकान्यात त्या रकान्यानुसार तिथे टिक मार्क केली जात असते. आलेख मूल्यांकन पद्धतीमध्ये योग्यतेचे विविध घटक प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये किती प्रमाणात आहे हे ठरवण्यासाठी एक आलेखाचा उपयोग केला जात असतो. कर्मचाऱ्यांच्या योग्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी आलेखाचा उपयोग करण्यात येत असल्यामुळे या पद्धतीला आलेख मूल्यांकन पद्धत असे म्हणत असतात. या पद्धतीमध्ये प्रत्यक्षात उपयोगात आणल्या जाणाऱ्या आलेखाचे स्वरूप कसे असते याची कल्पना आपल्याला ह्या पुढील चार्टवरून आपल्याला सांगता येईल. यात गुणमूल्यांकन विवरण किंवा आलेख मूल्यांकन दिलेले आहे. त्यात कर्मचाऱ्याचे नाव आहे, त्या कर्मचाऱ्याचे पद किती आहे, म्हणजे तो फोरमन आहे, वर्कर आहे, ओव्हरचेकर आहे, जे पद आहे ते तिथे लिहिले जाते. त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, कोणत्या प्रकारचं काम करतो तो, क्लेरिकल असेल, उत्पादन विभागाशी संबंधित असेल, मेंटेनन्स विभागाशी संबंधित असेल, म्हणजे कामाचं स्वरूप तिथे लिहावं लागतं. त्याचप्रमाणे विभागाचे नाव, मग तो उत्पादन विभागातील आहे का विपणन विभागातील आहे, वित्त विभागातील आहे, त्या विभागाचे नाव तिथे लिहिले जाते. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक, ज्याने पर्यवेक्षण केलेले आहे त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिले जाते. कोणत्या तारखेला हे पर्यवेक्षण केलेले आहे ते दिनांक लिहिले जाते. आणि मग पर्यवेक्षण करताना काही घटकांचा तिथे विचार केला जातो, ज्यामध्ये आपल्याला दाखवलेले आहे की कामाचा दर्जा कसा आहे, तो साधारण, असाधारण, उत्तम, चांगला, सामान्य, कनिष्ठ, कामाची संख्या कशी आहे, कौशल्य किती आहे त्याच्यात, त्याचप्रमाणे विश्वसनीयता किती आहे त्या कर्मचाऱ्याची, तसेच सहकार्यांशी जुळवून घेण्याची क्षमता किती आहे, कामात नियमितपणा आहे की नाही, चारित्र्य कसे आहे, चारित्र्य असाधारण आहे, उत्तम आहे, चांगले आहे, शारीरिक सामर्थ्य कसे आहे, कार्यावरील निष्ठा कशी आहे, बुद्धिमत्ता, तसेच इतरांशी सहकार्य करण्याची वृत्ती त्या कर्मचाऱ्याची कशी आहे, त्याचप्रमाणे नेतृत्व करण्याची क्षमता, हे या सर्वांचा इथे उल्लेख केलेला आहे. या पद्धतीत घटक पद्धतीप्रमाणे विशिष्ट गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी व्यक्तीऐवजी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अंगातील गुण विचारात घेतले जात असतात. कर्मचाऱ्याचे अंगभूत गुण व त्याचे कार्य या दोन्हींचाही विचार करून उच्च, मध्यम, सामान्य असे स्तर पाडले जात असतात. त्यानुसार त्यांना गुण देऊन त्या गुणांची बेरीज केली जात असते आणि ही बेरीज आलेखावर दर्शवली जात असते. म्हणून याला आलेख मूल्यांकन असे म्हटले जाते. आलेख मूल्यांकन पद्धतीचे काही फायदे आणि दोष किंवा तोटे आपल्याला सांगता येतील. फायद्यामध्ये आपण असं सांगू शकतो की आलेख मूल्यांकन पद्धतीत कर्मचाऱ्यांचे अंगभूत गुण व कार्यासंबंधीचे घटक याचा विचार केला जात असल्याने त्याचे गुणमूल्यांकन इतर पद्धतीपेक्षा जास्त योग्य होऊ शकते. त्याचप्रमाणे या पद्धतीचे काही दोष आहे, ज्यात पहिला दोष आहे कर्मचारी ज्या निरीक्षकाच्या हाताखाली काम करीत असेल त्याच्या मताचा परिणाम मूल्यांकनावर होण्याची शक्यता असते. तसेच या पद्धतीमध्ये मूल्यांकन करावयाचे झाल्यास जास्त वेळ लागत असतो. तसेच या पद्धतीत पक्षपातीपणाचा धोका सुद्धा संभावत असतो. प्रत्येक कर्मचाऱ्यात कोणते गुण किती प्रमाणात आहे हे निश्चित करणे वाटते तितके सोपे नसते. तसेच मूल्यमापन करणारे अधिकारी हे स्वतः विशिष्ट गुण असलेले व अनुभवी असावे लागतात. ते जर अनुभवी नसतील तर मूल्यांकन सदोष होऊ शकत नाही, म्हणजे चुकीचे होऊ शकते. अशा प्रकारे आपण कार्यक्षमता मूल्यांकनाच्या विविध पद्धतींचा आज सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.